मंडळाचं 50वे वर्ष आहे. 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये राज्य मंत्रिमंडळाने गणेशोत्सव हा राज्याचा एक संकल्पना राबवलेली आहे आणि त्याचं प्रतिबिंब आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष कामाख्या देवीचं एक चांगला देखावा सादर करून आम्ही तमाम जनतेला यावर्षी अनोखी अशी भेट देत आहोत. मित्रमंडळाची स्थापना झालेली आहे. साधारणतः 50 वर्ष या मंडळाला झालेले आहेत. 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ओम गणेश मित्र मंडळाने धार्मिक खूप मोठमोठे देखावे सादर केलेले आहेत. त्या निमित्ताने आम्ही ह्या वर्षी कामाख्या देवीचं जिथं आसाम गुवाहाटी येथे जागृत देवस्थान आहे त्याचं आम्ही डेकोरेशन करतो आहे. भगवान विष्णूंनी त्यांच्या सुदर्शन चक्राने महासतीचं शिरच्छेद केल्यानंतर त्याच्यातला एक भाग तो गुवाहाटी इथे पडला आणि त्या भागाचं महत्त्व अतिशयच आहे. गर्भाशय किंवा जननी इंद्र पडल्यामुळे त्या भागाचा जागृत देवस्थान म्हणून त्या जागेला महत्त्व प्राप्त झालेले ते डेकोरेशन आम्ही करतोय. त्या डेकोरेशनचा कळवण येथील पंचक्रोशीतील सर्व लोकांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. या 50 वर्षाच्या निमित्तानं आम्ही यावर्षी चांगल्या पद्धतीचा देखावा आणि कळवण गावाला काहीतरी नाविन्यपूर्ण द्यावं या उद्देशाने आम्ही कामाख्या देवीच्या मंदिराचं डेकोरेशन बनवण्याचा संकल्प केला आणि तो महेश शेळके हे आम्हाला भेटले आणि त्यांच्या माध्यमातून तो पूर्ण होत आहे. आम्ही कळवण तालुक्यातल्या सर्व गणेश भक्तांना विनंती करतो की त्यांनी आपण गुवाहाटी आसामपर्यंत जाऊ शकत नाही तर आपण या देवीचं इथं या कळवण नगरीमध्ये दर्शनाचा लाभ घ्यावा ही सर्व ओम गणेश मित्र मंडळाच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो. याच पद्धतीने आम्ही इथे सर्व येणाऱ्या भाविकांसाठी एक लकी ड्रॉ स्कीम काढलेली आहे. रोजचे लकी ड्रॉ फक्त येथील दर्शनासाठी त्यांच्यातील प्रत्येक याच्यामधून 20 लकी ड्रॉ रोज काढले जातील. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे बक्षिसं त्यांना देण्यात येतील अशी एक आमची संकल्पना आहे. त्या हिशोबाने गावातील आजूबाजूच्या सर्व मंडळींनी आपण सर्वांनी दर्शनाला यावं आणि या मंदिराच्या दर्शनासाठी येण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावं अशी मी सर्वांना मंडळाच्या वतीने आणि मंडळाचा स्वागताध्यक्ष आम्ही सर्वांना विनंती करतो. टीम देखील आम्ही तिथल्या मंदिर तिथे आणि इथे पूर्ण सेम प्रकारे आहे. 95% आमचं मंदिर पूर्ण सेम आहे आणि मंदिराचा देखावा आजच्या डेटमध्ये कंप्लीट. साधारण किती दिवस लागले तुम्हाला? साधारण आम्हाला 15 ते 20 दिवस हे मंदिर इथे बनवायला लागले आणि बाकीचं स्ट्रक्चर अगोदर नाशिकला आम्ही तयार केलं. प्रमाणे गणपतीच्या देखाव्याबरोबर यावर्षी आपण पहिल्यांदा राजकोट इथून एक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी पाळण्यांचं आपण आणलेलं आहे. त्या पाळण्यांसमवेत लहान मुलं महिला यांच्यासाठी आपण एक मोठं या ठिकाणी स्टॉल तयार केले. हे सर्व स्टॉल समोरच्या ग्राउंडवरमध्ये आहे आणि या ठिकाणी मात्र कोरोना कामाचे जेवढे स्टॉल आहेत ते या ठिकाणी आपण मंडळाच्या या डेकोरेशनचा अंदाजे खर्च आम्ही 22 लाख रुपये घेतलेला होता. परंतु हा खर्च त्याच्यापेक्षा थोडासा पुढे गेलेला आहे आमचा. आम्ही या दृष्टिकोनातनं समाजातले ज्यांचे आपल्याशी वैयक्तिक संबंध आहे यांच्याकडून आम्ही जाहिराती स्वरूपात आम्ही काही मागणी करतो आहे. स्मरणिका काढतो या प्रसंगी आणि या स्मरणिकेला आम्हाला आपल्याला जाहिरातीला प्रतिसाद तसा बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी आहे. आता ह्या वर्षी ओम गणेश मित्र मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत आहे. त्या मंडळाने आत्तापर्यंत मोठे मोठे डेकोरेशन केलेले आहे. सप्तशृंगी देवीचं केलेलं आहे, अमरनाथचं केलेलं आहे, पंढरपूरचं विठ्ठल मंदिरांचं केलेलं आहे, महाभारताचा देखावा केलेला आहे. 3.5 शक्तिपीठापैकी ते देखावे केलेले आहेत. असे अनेक धार्मिक देखावे ह्या मंडळाने केलेले आहेत. या मंडळाकडनं
कळवण तालुक्यातल्या सर्व लोकांच्या अपेक्षा असतात की कायमच मोठा देखावा करावा. त्यानिमित्ताने आम्ही यावर्षी मिटिंग घेतल्यानंतर आमच्या देशात 200 मोठे धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने कोणते देखावे करावे असा विचार विनिमय केला. त्याच्यात आम्हाला कामाख्या देवीचं डेकोरेशन करावं असं वाटलं, कारण ह्या देखाव्यामागे आपल्या महाराष्ट्राची पण मागील शिंदे सरकारांची थोडीशी पार्श्वभूमी आहे. व तसेच 51 शक्तिपीठांपैकी मा कामाख्या देवीचं माने हे अतिशय महत्त्वाचं अवयव तिथं पडल्यामुळे त्या गुवाहाटीला आसाममध्ये खूपच महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेले. दरवर्षी महाराष्ट्रातील व भारतातील व परराष्ट्रातील लोकसुद्धा प्रचंड गर्दी करतात. त्यांचा तिथं 8-9-10 तासापर्यंत दर्शनाची रीत लागलेली असते. तेव्हा तिथं दर्शन होतं. इतकं पवित्र स्थान बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व लोकांना तिथं जाणं शक्य होत नाही. त्यानिमित्ताने आम्ही असं ठरवलं की देखावा पण होईल आणि त्याची जी प्रतिकृती आहे ती आपण कळवणमध्ये जर केली तर आपल्या पंचक्रोशीतील लोकांना थोडंसं मा कामाख्या देवीची पण कळेल आणि त्याची काय पार्श्वभूमी आहे किंवा थोडक्यात त्याचं ज्ञान आपल्या कळवणमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर ते यशस्वी होईल असं आम्हाला वाटतं. साधारणतः ह्या देखाव्यासाठी 8 ते 9 दिवसात 25,000 ते 30,000 लोक येण्याची शक्यता आहे. त्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी आम्ही बऱ्यापैकी प्लॅनिंग करतोय. सर्व लोक आम्हाला गर्दीचं नियोजन करण्यासाठी सर्व लोक ते सर्व सभासद आणि कसोशीने प्रयत्न करत आहोत. जे भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील त्यांचं पण आम्ही स्वागतच करू आणि गर्दीचं नियोजन करण्यासाठी त्या सर्व भाविकांनी पण आम्हाला साथ द्यावी आम्ही अशी सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या पंचक्रोशीतील सर्व लोकांनी या देवीच्या दर्शनासाठी जिथं आपल्याला गुवाहाटीला जाणं शक्य होत नाही ते सेम प्रतिकृती आम्ही सेम त्याच्यात काही बदल नाही. कदाचित हे महाराष्ट्रातलं कामाख्या देवीचं एकमेव सर्वात मोठं डेकोरेशन असेल असं आम्हाला वाटतंय. तर सर्व भाविकांनी मनापासून आदरपूर्वक आम्ही स्वागत करून दर्शनाला यावं अशी आम्ही विनंती करतो. दिवस काम करून आत्ता ह्या स्थितीत आलेले आहे. अजून 2-3 दिवसात मंडळाचं पूर्ण डेकोरेशन पूर्ण होईल. या कामासाठी आमचे महेश शेळके यांनी पूर्ण मेहनत घेतलेली आहे आणि मंडळाचे सगळे सदस्य रात्रंदिवस केव्हा वेळ पडली तेव्हा हजर राहणार आणि नगरपंचायत प्रशासकीय सर्व अधिकारी सर्वांनी आम्हाला या गोष्टीत मदत केलेली आहे. सर्वांचे आभार. एवढ्या 2 दिवसात मंडळाचं डेकोरेशन पूर्ण होईल. धन्यवाद. पण आम्ही बनवलेला आहे आणि शेवटचा जो टप्पा येतो तिथे देवीची मूर्ती म्हणताना येणार तिथे एक योनी असते त्याचं दर्शन घेतलं जातं. तिथे पाण्याला स्पर्श केला जातो. तो पण आम्ही देखावा ॲज इट इज बनवलेला आहे आणि पूर्ण 5 टप्पे हे प्रत्येक 5 टप्प्यामध्ये वेगवेगळं डेकोरेशन आहे. कुठे फ्लॉवर आहे, कुठे लाईट्स आहे आणि त्या म्हणजे आतमध्ये पण आम्ही पूर्ण माहिती पण दिलेली आहे बॅनरवर की मंदिराची निर्मिती कशी झाली आणि कसं ते घडलेलं आहे की ते एक तुकडा जो होता शरीराचा तो तिथे कसा आला हे सगळे आम्ही त्या माहितीच्या बोर्डवर पण दिलेलं आहे. अशा प्रकारे पुढे आमचं काम चालू आहे. त्याच्या आजच्या उद्याच्या डेटमध्ये